सर्वसाधारण घरातला एक माणूस, शिक्षण 7वी पर्यंत आणि आज तब्बल 14 लक्झरी गाड्यांचा मालक झालाय। ही कोणत्या चित्रपटाची कथा नाही, ही एका कोकणी माणसाच्या संघर्षाची कथा आहे। होय, ही गोष्ट आहे दापोली तालुक्यातील गवे गावातल्या महेश पवार यांची। खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो। 1997 साली एका रिक्षापासून सुरू झालेल्या प्रवासाने आज तब्बल लाखो प्रवाशांच्या मनात विश्वासाचं घर तयार केलं। हा व्यवसाय 3 गोष्टींवरती उभा आहे: प्रामाणिकपणा, मेहनत आणि जिद्द। या संघर्षाच्या प्रवासात ज्यांची खंबीर साथ मिळाली ते त्यांचे भाऊ म्हणजे योगेश पवार यांची। पुढे जाऊन महेश पवार यांची 2 मुलं केदार आणि जयेश यांना आपल्या व्यवसायातलं योग्य मार्गदर्शन देऊन या व्यवसायात खांद्याला खांदा देऊन उभं केलं आणि ही जबाबदारी या दोन्ही भावांनी अगदी आनंदाने स्वीकारली। प्रवासादरम्यान उत्तम सुविधा आणि आवश्यकतेनुसार आधुनिक बदल हे त्यांच्या यशाचं सूत्र आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मुळात आमची इतरांशी स्पर्धा नाहीच आहे, आमची स्पर्धा आहे ती आमच्या स्वतःशीच। आणि म्हणूनच प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो। आपल्या मराठी माणसाने कुटुंबाला एकत्र घेऊन व्यवसाय कसा करावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे गौरीशंकर ट्रॅव्हल्स। आज फक्त तालुक्यातच नाही तर जिल्ह्यामधले प्रवासी पण ज्या नावावर डोळे झाकून प्रवास करतात ते नाव म्हणजे गौरीशंकर ट्रॅव्हल्स। याच प्रेमापोटी प्रवाशांनी या ट्रॅव्हल्सला दापोलीचा राजा असं नाव दिलं आहे। ही गोष्ट फक्त यशाची नाही आहे, तर ही गोष्ट आहे प्रामाणिकपणा, कष्ट, जिद्द आणि कुटुंबाच्या भक्कम साथीतून घडलेल्या एका प्रेरणादायी प्रवासाची। तुम्ही सुद्धा दापोलीचा राजा म्हणजेच गौरीशंकर ट्रॅव्हल्समधून प्रवास केला आहे का हे मला कमेंटमध्ये सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर मला फॉलो करायला विसरू नका। जय शिवराय।